विस्मय मंगल कर्ण वीतरागविद्या नमो ताई जाते भये अरहंतारि महा करि मंगल करि हो महाग्रंथ करन तो काज जाते मिले समाज सब पावे जपदरा पावे जपदरा। मोक्ष मार्ग प्रकाशित आचार्य पंडित चौधरी ने दिलेला हा ग्रंथ। 6वां अधिकार कुदेव कुगुरु और कुधर्म का प्रतिषेध। मिथ्या देवादिक भजे को है मिथ्या भाव तजति न को साचे भजो यह हित हेत उपा। मिथ्या भाव आहे तो सर्व दुःखाचं मूळ कारण आहे, म्हणून त्याला दूर करून जे सत्य आहे, सम्यक आहे, यथार्थ आहे त्याची भावना कर, त्याला भज, त्याचं सेवन कर, हाच तुझ्या हिताचा उपाय आहे। पान नंबर 172। तथा सूर्य चंद्रमा ग्रहादिक ज्योतिषी है, उनको पूजते हैं वह भी भ्रम है। हे सूर्य चंद्र तारका ग्रह नक्षत्र वगैरे आहेत ना, हे काय आहेत? ज्योतिषी देव आहेत, ज्योतिषी विमानं आहेत आणि त्यामध्ये ज्योतिषी देव राहतात, त्यांचं भ्रमण आहे ते नित्य नियमित चालू आहे। अलग लक्षामध्ये सूर्य चंद्रमा ग्रहादिक ज्योतिषी है उनको पूजते हैं वह भी भ्रम है। लोक त्यांना भ्रमाने पूजतात, ते काही सुखदुःख देणारे नाही, सुखदुःखामध्ये कारण पण नाही। सूर्यादिक को परमेश्वर का अंश मानकर पूजते हैं, परंतु उसके तो एक प्रकाश की ही अधिकता भाषित होती है, सो प्रकाशवान तो अन्य रत्नादिक भी होते हैं। अन्य कोई ऐसा लक्षण नहीं है कि जिससे उसे परमेश्वर का अंश माने। अन्य मतवाले वगैरे त्यांना परमेश्वराचा, सूर्याला परमेश्वराचा अंश मानून ते पूजतात, त्याला नमस्कार वगैरे करतात त्या ठिकाणी, परंतु एक तर त्याच्यामध्ये प्रकाशाची अधिकता आहे, परंतु त्याच्याशिवाय दुसरे अन्य गुण नाहीत आणि अन्य रत्नाधिकामध्ये देखील प्रकाश वगैरे आहे, दुसरं काही असं लक्षण नाही की त्याच्यामध्ये परमेश्वराचा अंश मानेल। तथा चंद्रमादिक को धनादिक की प्राप्ति के अर्थ पूजते हैं, चंद्राला वगैरे धनादिकाच्या प्राप्तीसाठी पूजतात, परंतु उनके पूजन से ही धन होता हो तो सर्व दरिद्री इस कार्य को करे। आणि जर चंद्राला पूजल्याने धन प्राप्त होत असेल तर सगळे दरिद्री आहेत ते चंद्राला पूजवत आणि आपल्या कार्याची सिद्धी करत, सगळ्यांनी तेच केलं असतं त्या ठिकाणी। इसलिए यह मिथ्या भाव है, त्यामुळे हा भाव आहे तो मिथ्या आहे। तथा ज्योतिष के विचार से बुरे ग्रहादिक आने पर उनकी पूजनादि करते हैं। ज्योतिषाने वगैरे सांगितलं त्या ठिकाणी वाईट ग्रह आहेत वगैरे, शनी मंगळ वगैरे, तर त्या ठिकाणी त्यांची पूजा करा, त्यांना शांत करा, शनीची पूजा द्या वगैरे त्या ठिकाणी, तर ते काय करतात त्याची पूजन वगैरे करतात। इसके अर्थ दानादिक देते हैं, त्याच्यासाठी दानादिक वगैरे देतात। सो जिस प्रकार किरणादिक स्वयमेव गमनादिक करते हैं और पुरुष के बाएं दाएं आने पर सुख दुख होने के आगामी ज्ञान को कारण होते हैं, कुछ सुख दुख देने में समर्थ नहीं है, उसी प्रकार ग्रहादिक स्वयमेव गमनादिक करते हैं
और प्राणी के यथासंभव योग को प्राप्त होने पर सुख दुख होने के आगामी ज्ञान को कारण होते हैं, कुछ सुख दुख देने को समर्थ नहीं है. काय सांगितलं या ठिकाणी की हे सूर्य चंद्र वगैरे आहेत त्या ठिकाणी प्रत्येकात सुख दुःख देण्यामध्ये कारणभूत नाही. निमित्त नैमित्तिक संबंध काय की ज्ञानाधिक निमित्त. ज्योतिषशास्त्र हे निमित्त शास्त्र आहे. आगामी भविष्य काळामध्ये सुख दुःख कसं येईल ते जाणण्यामध्ये निमित्त आहे. त्याला दृष्टांत दिला, जसं हरणाधिक वगैरे आहे ते मनुष्याच्या डाव्या बाजूने गेले किंवा उजव्या बाजूने गेले तर पुढं त्याला शुभ आहे की अशुभ आहे. मांजर आडवं गेलं त्या ठिकाणी डाव्या साईडने गेलं का उजव्या साईडने गेलं, अशा प्रकारे समोरून कुंभ आडवा आला तो जाणतो की नाही शुभ आहे अशुभ आहे वगैरे त्या ठिकाणी. हे बस जाणण्यामध्ये निमित्त आहे, परंतु ते काय बदलवतो का? आपण निघालो त्या ठिकाणी समोर मुंगूस आडवं गेलं, आपण काय मानतो चला आजचा दिवस चांगला जाणार, म्हणजे त्या मुंगसाने चांगला घालवलं तर मग त्या मुंगसाची पूजा करत बस है ना. अशा प्रकारे तर ते आडवं गेलं ते त्याच्या कारणाने गेले. असा निमित्त नैमित्तिक संबंध की पुढच्या शुभ अशुभ कार्याचे सूचक त्या ठिकाणी. तसे ग्रह तारे वगैरे आहेत ते पुढच्या शुभ अशुभ कार्यामध्ये सूचना देणारे निमित्त शास्त्र आहे त्या ठिकाणी. याच्या राशीवरून याच्या जन्मावरून त्याची रास निश्चित होते आणि त्याच्या राशीवरून अशा एका समयामध्ये जन्मणारे कित्येक जीव असतात. त्या सर्वांची रास एकसारखी असते पण परिणाम भिन्न भिन्न असतात. जसे परिणाम असतील त्याप्रमाणे कमी जास्त फळ मिळत असतं अशा प्रकारे. परंतु या ठिकाणी हेच सुख दुःख देणारे आहे. इथं सांगितलं त्या ठिकाणी हे ग्रहाधिक स्वयमेव गमन करते हे, त्यांची गमन आहे ना त्या ठिकाणी गमन स्थिती आहे ती व्यवस्थित आहे. आणि प्राणी के यथासंभव योग को प्राप्त होने पर सुख दुःख होने के आगामी ज्ञान के कारण होते हे. सुख दुःख होण्याच्या आगामी ज्ञानाचं ते कारण आहे त्या ठिकाणी निमित्त शास्त्र आहे. कुछ सुख दुःख देणे को समर्थ नाही है, ते काही सुख दुःख देत नाही त्या ठिकाणी. सगळ्यांना जर 7:30 आहे 12 वाजता आहे तर सगळ्यांना दुःख व्हायला पाहिजे. कोणाला होतं कोणाला नाही. जसे परिणाम पूर्वी केले असतील त्याला अनुसरून त्या शनीची पूजा केली म्हणून ते दुःख नाहीसं होईल त्या ठिकाणी, नाही केली म्हणून दुःख वाढेल असं आहे का? ते भिन्न आहेत त्या ठिकाणी. ते फक्त सूचक आहेत त्या ठिकाणी की त्या काळामध्ये जर आपण आपले परिणाम व्यवस्थित ठेवले, कोणत्याही काळामध्ये जर आपले परिणाम व्यवस्थित ठेवले तर दुःखाचा प्रसंग येत नाही. कशाय भाव स्थिर ठेवले अधिक गडबड नाही केली तर त्या ठिकाणी तो काळ पण अशुभ काळ, आता पुढचा काळ अशुभ आहे हे सूचना देणारे आहेत त्या ठिकाणी. आता 7:30 आहे 12 वाजता आहे या ठिकाणी म्हणजे काय आहे की हा काळ तुला अशुभ आहे. अशुभ आहे म्हणजे तू काय कर, आपल्या परिणामाची निर्मळता ठेव, कशाय भाव करू नको. थोडासा जरी कशाय भाव करशील तर संकटांना निमंत्रण देशील, थोडी जरी गडबड करशील तर संकटांना निमंत्रण करशील. हा काळ शांत घालव त्या ठिकाणी. मग हा काळ गेल्यानंतर पुन्हा शुभ सूचना देणारा त्या ठिकाणी आमची ग्रहाची स्थिती आहे आता त्या ठिकाणी काळ चांगला आहे अशा प्रकारे. म्हणजे या ठिकाणी आपण आपले परिणाम सांभाळले तर त्या ठिकाणी त्या निमित्त ज्ञानाचा पण उपयोग केला, अन्यथा त्या निमित्त ज्ञान होऊन काय उपयोग झाला? ज्योतिषाचं ज्ञान झालं त्या ठिकाणी, ग्रहाचं वगैरे ज्ञान झालं, कोणत्या ग्रहाची स्थिती कशी असल्यानंतर दुःख येतं त्या ठिकाणी, कोणत्या ग्रहाची स्थिती कशी असल्यानंतर सुख उत्पन्न होतं त्या ठिकाणी. ते निमित्त आहे ज्ञान करविण्यामध्ये. पण हे ज्ञान होऊन देखील त्या जीवाने आपले परिणाम सुधारले नाहीत, त्या काळामध्ये अधिक गडबड केली, अधिक कशाय केले त्या ठिकाणी, अधिक धावपळ केली, शांत राहिला नाही तर तो अधिक खड्ड्यामध्ये जातो. आणि तो काळ शांततेमध्ये घालवला तर त्या ठिकाणी पुढचा काळ मग त्याला उत्कर्षाचा आपोआपच होतो. अशासाठी हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ ज्ञान करविणारं आहे, निमित्ताचं ज्ञान करविणारं आहे. परंतु अन्य लोक वगैरे ते काय करतात, ग्रहाची वगैरे पूजा करायला लावतात, मिथ्यात्व अधिक पुष्ट करवितात. त्यामध्ये परिणामाचा सांभाळ केला पाहिजे. जिनेंद्र भगवंतांना देवशास्त्र गुरुला निमित्त करून आपले परिणाम स्थिर ठेवले पाहिजे. जे कार्य करायला पाहिजे ते कार्य तो करत नाही आणि बस बाकीचं मिथ्या कार्य करतो आणि अधिक दुःखी होतो. कोई तो उनका पूजनादि करते हैं
उनके भी इष्ट नहीं होता। बघा, कोणी त्यांचं पूजन वगैरे करतं म्हणून काही त्यांचं इष्ट होताना दिसत नाही, और कोणी नहीं करता उनके भी इष्ट होता है, आणि कोणी त्या ग्रहाचं पूजन वगैरे करत नाही तरी सुद्धा इष्ट होताना दिसते। इसलिए उनका पूजनादि करना मिथ्या भाव है, म्हणून त्यांचं पूजनादि करणं मिथ्या भाव आहे। अलग लक्षामध्ये यहाँ कोई कहे देना तो पुण्य है सो भला ही है, या ठिकाणी दान वगैरे देतात, त्या ठिकाणी देणं तर पुण्य आहे, त्याच्याद्वारे भलंच होतं। देण्याचे भाव आहेत ते पुण्याचे भाव आहेत, राखण्याचे भाव आहेत, साठवण्याचे भाव आहेत ते पाप भाव आहेत। या ठिकाणी देण्याचे भाव आहेत ना ते भलंच आहेत। धर्म के अर्थ देना पुण्य है, यह तो दुःख के जैसे वो सुख के लोक से देते हैं इसलिए पाप ही है। बघा, एक एक वाक्य कसं सांगितले, देणं हे पुण्य आहे, साठवण्याचे भाव पाप आहे हे मान्य, पण धर्माच्या साठी देणं हे पुण्य आहे, आणि मन वचन काय क्रिया आहे ते पुण्य आहे, तो तर धर्म नाही काय, परंतु धर्मासाठी देणं हे पुण्य आहे। आणि गोष्ट काय, देव शास्त्र गुरु वीतरागी आहे, त्यांचं स्वरूप जाणे ते सर्वज्ञ आहे, आणि त्यांचं स्वरूप जाणून त्यांच्या गुणाच्या प्रति अहोभाव येईल आणि तत्पूर्व पूजन अर्चन वगैरे करेल, त्या ठिकाणी निरपेक्ष भावनेने कुठल्याही इच्छेने रहित होऊन त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी धर्म होणार नाही तर पुण्य होईल। चित्रागी भगवंताचं स्वरूप जाणे आणि त्यांची पूजा भक्ती वगैरे करण्याचा भाव येईल त्यांचं स्वरूप जाणून, तर काय होईल, पुण्य होईल, धर्म नाही होणार। आणि या ठिकाणी ज्योतिष यंत्र वगैरे जे देव आहेत त्यांना भजण्याचे जे भाव आहेत त्यामध्ये भय आहे, आशा आहे, स्नेह आहे, लोभ आहे, आणि त्यामुळं त्यामध्ये पुण्य पण होणार नाही तर पाप, कारण भय आशा स्नेह हे पापबंधाचे कारण आहे। त्यांच्याकडून आशेशिवाय तो कशाला त्यांची पूजा करेल, कुठल्या तरी आशेने पूजा करतो, माझं शरीर नीट राहावं, मला धनसंपत्ती मिळावी, संसार संयोग अनुकूल पाहिजे, काही झालं तरी, पण संयोग त्याच्या अधीन नाही ही सगळ्यात मिथ्या मान्यता। सगळे संसारी जे जीव आहेत ना त्यांना संयोग अनुकूल पाहिजे, संयोग अनुकूल ठेवून मला धर्म झाला पाहिजे। थोडीशी प्रतिकूलता आली की झाली, धर्म पण झाला आणि सगळंच मिटलं त्याचं त्या ठिकाणी। थोडीशी प्रतिकूलता येणं, अनुकूलता येणं हे पूर्वोपार्जित कर्माच्या अधीन आहे। त्यावेळेला पण धर्म न सोडणं, वस्तुस्वरूपाला यथार्थ जाणून आपल्या स्वरूपामध्ये राहणं हा धर्म आहे। संयोगाचं लक्ष सोडणं, प्रायः बहुतेक 99.99% जीवांचं लक्ष संयोगाकडे असतं, आलं लक्षामध्ये, आणि संयोगाकडे लक्ष आहे तर धर्म नाही अधर्म आहे। संयोगाचं लक्ष सोडून स्वभावाकडे लक्ष करेल तर धर्म प्रगट होईल। लक्ष कोणीकडे आहे ही महत्वाची गोष्ट आहे, लक्ष स्वभावाचं करेल तर धर्म होईल। जसा उदय आहे त्याच्यापेक्षा अधिक, त्याच्यापेक्षा कमी काही पण प्राप्त होणार नाही, पण प्रायः बहुतेक जीवांचं लक्ष संयोगाकडे असतं। असा संयोग प्राप्त झाला, मी म्हणून मोठा, हे संयोग आहेत म्हणून मी मोठा। त्या ठिकाणी तू तुझ्या न्यायिक स्वभावामुळे मोठा आहे, तू तुझ्या न्यायिक स्वभावाचं लक्ष करशील तर मोठा होशील। संयोगाचं लक्ष करून कोणी मोठा झालेला नाही, संयोगाचं लक्ष करेल तर अर्थरौद्र ध्यान होतं, स्वभावाचं लक्ष करेल तर अर्थरौद्र ध्यान निघतं। येथे गोष्ट लक्षात, स्वभावाचं लक्ष करणाऱ्याला शांती प्रगट होते, संयोगाचं लक्ष करणाऱ्याला अशांतता उत्पन्न होते। संयोगाचं लक्ष सोड पहिल्यांदा, संयोग भिन्न आणि मी भिन्न, संयोग जड आणि मी चेतन, अशा प्रकारे त्याच्यामध्ये भेदज्ञान कर। संयोगासंबंधी आकुलता व्याकुलता पहिल्यांदा मिटव, कारण संयोग तुझ्या हातात नाही। कसले पण संयोग प्राप्त होणं न होणं तुझ्या अधीन नाही, तुझ्या बुद्धीच्या अधीन नाही, तुझ्या पुरुषार्थाच्या अधीन नाही। तो म्हणतो मी माझ्या पुरुषार्थाने संयोग गोळा केले, मी माझ्या पुरुषार्थाने इतकं कमवलं, मी माझ्या आणि घालवलं, तेव्हा पुरुषार्थाने नाही, ते दुसऱ्यामुळे गेलं, त्याने असं केल्यामुळे गेलं, त्याने तसं केल्यामुळे गेलं त्या ठिकाणी, पण माझ्याच पुरुषार्थाने गेलं, तिथं पण पुरुषार्थ लाव, दोन्ही ठिकाणी पुरुषार्थ लाव। पुरुषार्थाने कमवलं तर पुरुषार्थाने गेलं, पुरुषार्थाने नाव कमवलं तर पुरुषार्थाने नाव गेलं, सगळ्या ठिकाणी एक लावणं त्या ठिकाणी। त्या ठिकाणी दोष दुसऱ्याला देतो त्या ठिकाणी। तर या ठिकाणी बघा, लक्ष ही महत्वाची गोष्ट आहे। जिनेंद्र भगवंताची आराधना, जिनेंद्र भगवंताची उपासना, जिनेंद्र भगवंताचं लक्ष केलं असताना होतं।
लक्ष करण्याआधी जिनेंद्र भगवंताचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे. जिनेंद्र भगवान कसे आहेत, त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत आणि अशा प्रकारे जाणून त्यांचं लक्ष करेल तर त्या ठिकाणी त्यांची उपासना होईल. केवळ तांदूळ चढवलं, उपवास केला, पूजन केलं, स्तुती म्हटली म्हणजे उपासना होत नाही. जाणणं आणि त्यांचं लक्ष करणं. तसं आत्म्याला जाणून आत्म्याचं लक्ष करेल तर आत्म्याची उपासना होईल. आत्म्याची उपासना करण्यासाठी आत्म्याला जाणणं आवश्यक आहे, त्याचं लक्ष करणं आवश्यक आहे. लक्ष तर संयोगाचं आहे आणि इकडे उपासना करतो आहे, फळ कशाचं प्राप्त होईल है ना. या ठिकाणी कोई तो उनका पूजनादि करते हैं उनके भी इष्ट नहीं होता, कोई नहीं करता उनके भी इष्ट होता है, इसलिए उनका पूजनादि करना मिथ्या भाव है. यहाँ कोई कहे देना तो पुण्य है तो भला ही है, देणं हे पुण्य आहे मग चांगलं आहे. इथे सांगितलं की धर्म के अर्थ देना, धर्म के अर्थ देना पुण्य है. यह तो दुख के भय से वो सुख के लोभ से देता है, इसलिए पाप ही है. धर्मासाठी, आपल्या आत्मस्वभावाला जाणण्यासाठी, आपल्या आत्मस्वभावाचा परिचय करण्यासाठी आणि आपल्या आत्मस्वभावाचं लक्ष करण्यासाठी शास्त्र स्वाध्याय करेल, पूजन अर्चन करेल, स्तुती स्तोत्र म्हणे तर पुण्य बनलं. हेतू काय? आपल्या आत्मस्वभावाचा परिचय करायचा आहे. मला आत्म्याशिवाय काही नको आहे आलं लक्षामध्ये आणि त्याला मला जाणायचं आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारे लक्ष करून जर जिनेंद्र भगवंताचं पूजन अर्चन वगैरे करेल तर पुण्य बनलं. आणि अन्य गोष्टीचं लक्ष करून त्याच्या प्राप्तीसाठी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मोठेपणा मानून जिनेंद्र भगवंताचं पूजन अर्चन वगैरे करेल तर पाप बनलं. सगळं आलं नाही या ठिकाणी. भयाने भय आलं त्या ठिकाणी. सुखाचं लक्ष, इंद्रिय नीट राहावे, शरीर नीट राहावं, धनसंपत्ती मिळावी अशा लोभाने जर तो पूजन अर्चन आदि करेल तर इसलिए पाप ही होता है. लिहिलं ना त्या ठिकाणी, मागून वाक्य आलं होतं ना, स्वयं तो पाप उपजता है और ईश्वर हमारा भरा करेगा तो वह अन्याय ठहरा. किती महत्वाचं वाक्य आहे. स्वयं तो पाप उपजता आहे. स्वतः तर धर्माच्या नावावर आजपर्यंत पाप केलं, कशाची न कशाची इच्छा केली, कशाचं न कशाचं भय केलं, ते पाप आहे त्या ठिकाणी. आणि जिनेंद्र भगवंताला जाणलंच नाही तू. आधी जिनेंद्र भगवंताचं स्वरूप जाण, दुसरी गोष्ट त्यांची आज्ञा जाण, त्यांचं लक्ष कर, त्या ठिकाणी त्यांच्याप्रती बहुमान आण, तर सहज तुला पुण्याचा बंध होईल. पुण्य बांधलं कसं जातं हे पण लोकांना माहीत नाही त्या ठिकाणी. बाहेरच्या क्रिया करेल आणि चित्तामध्ये तर दुसरं असेल, मोह आणि क्षोभ असेल, अंधकार असेल चित्तामध्ये, तर पुण्य कसं बांधलं जाईल. बरोबर आहे. तप करायचे ते पण जिनेंद्र भगवंताच्या आज्ञेनुसार, म्हणजे पहिल्यांदा आत्मस्वभावाचं भान करून त्याच्यामध्ये एकाग्रता करणं याचं नाव तप आहे. बरोबर. धर्म के अर्थ देना पुण्य है, यह तो दुःख के भय से व सुख के लोभ से देते हैं, इसलिए पाप ही है. बस या ठिकाणी दुःखाच्या भयाने, सुखाच्या लोभाने, मानाधिकाच्या अपेक्षेने जर दानाधिक देईल तर ते पाप आहे. आले की नाही वाक्य या ठिकाणी. आणि माझं नाव व्हावं, सगळ्यांनी माझं नाव घ्यावं, माझी पाठी लागावी या लोभाने देईल तर इसलिए पाप ही है. इत्यादि अनेक प्रकार से ज्योतिषी देवों को पूजते हैं तो मिथ्या है. इत्यादी अनेक प्रकाराने हे ज्योतिषी देवांना पूजतात ते काय आहे? मिथ्या आहे. तथा देवी दहाड़ी आदि है वे कितने ही तो व्यंतरी व ज्योतिषिनी हैं, उनका अन्यथा स्वरूप मानकर पूजनादि करते हैं. ते देवी दहाड़ी वगैरे कित्येक व्यंतरी देव आहेत, कित्येक व्यंतरी देविया, ज्योतिषी देवी आहेत. त्यांचं अन्यथा स्वरूप आपल्या कल्पनेने, त्यांचं तर वैक्रिक शरीर आहे पण अन्य स्वरूप त्या ठिकाणी कल्पित करून त्याचं पूजनादि करतात. कितीही कल्पित है, त्यामध्ये कित्येक देवी देवता कल्पित आहेत, तो उनकी कल्पना करके पूजनादि करते हैं. त्यांची कल्पना करून ते काय करतात? पूजनादि करतात. इस प्रकार व्यंतरादि के पूजने का निषेध किया. अशा प्रकारे व्यंतर, ज्योतिषी, ग्रह, भूत, तारे वगैरे यांच्या पूजनाचा निषेध केला. त्याच्यामध्ये शरण भावनेचं वर्णन करताना स्वामी कार्तिकेय अनुप्रेक्षेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. हे शरण जाण्यायोग्य नाही त्या ठिकाणी.
शरणम भंडई मूढो अगाढ मिथ्यत्व भावादो. अगाढ मिथ्यात्वामुळं हा जीव त्या व्यंतर वगैरे देवांना, ज्योतिषी देवांना शरण जातो. कार्तिकेय अनुप्रेक्षेमध्ये सचरण भावना त्याचं वर्णन करताना ग्रह भूत पिशाच योगिनी अक्कम शरणम भंडई मूढो अगाढ मिथ्यत्व भावादो. ग्रह भूत पिशाच योगिनी यक्ष यांना हा अगाढ मिथ्यात्वामुळे शरण जातो आणि मिथ्यात्वाचं महापाप बांधतो. म्हणजे वर्तमान काळात पण दुःखी आणि त्या दुःखाचं कारण तो दुसऱ्याला जाणून त्या ठिकाणी ग्रह भूत पिशाच योगिनी यक्ष वगैरेला शरण जातो त्या ठिकाणी आणि वर्तमान काळामध्ये पण दुःखी राहतो आणि भविष्य काळामध्ये अनंत दुःखाला कारणभूत पाप कमवतो. क्षेत्रपाल पद्मावती आदी पूजनेका निषेध. पुढे सांगता येतं क्षेत्रपाळ पद्मावती वगैरे पूजनाचा निषेध. याला लक्षात नंतर पूजनाचा निषेध. ज्योतिष वगैरे या ठिकाणी त्यामध्ये ग्रह भूत पिशाच काही करत नाहीत. ग्रह काही आपल्याला करत नाही. ते आपल्या शुभ अशुभ जे पुढं कार्य होणार आहे ते जाणण्यामध्ये केवळ ज्ञानामध्ये निमित्त आहे. ज्योतिषशास्त्र आहे ना त्या ठिकाणी. ज्योतिषशास्त्र ज्योतिष काय सांगेल, तुमचं असं होईल तसं होईल. तो काय बदलेल का? भविष्य कोण बदलतो? ज्योतिषी ज्योतिष सांगेल. पण भविष्य बदलेल का? हां, भविष्य बदलायचं असेल तर तुला तुझे परिणाम बदलावे लागतील. त्याने निमित्त ज्ञान करविलं. तुझं ज्योतिष असं आहे, तुला 5 वर्षामध्ये अमुक अमुक घटना घडतील तुझ्या जीवनामध्ये, हे ज्योतिषशास्त्र सांगेल. पण त्या घटना बदलण्याचं काम ज्योतिषशास्त्र करतं का? करू शकत नाही. मग ती घटना बदलायची असतील तर हे निमित्त ज्ञान झालं. तू काय केलं पाहिजे? तू पुरुषार्थपणाला लाव, तुझे परिणाम सुधार, अन्यत्र जाणारे परिणाम त्या ठिकाणी रोख, कषाय भाव रोख, परद्रव्यामधली आसक्ती रोख. तर त्या ठिकाणी काय होईल? त्या ठिकाणी तुझं भविष्य बदलून जाईल. अन्यथा हे भविष्य ज्योतिष बदलत नाही. ग्रह भूत पिशाच वगैरे हे ग्रह वगैरे आहेत ते बदलत नाही त्या ठिकाणी. ते निमित्त आहेत, ज्ञान होण्यामध्ये निमित्त आहे की तुला पुढं अचूक काळ येणार आहे हे सांगण्यामध्ये ते निमित्त आहे. निमित्त ज्ञान आहे. ज्योतिषशास्त्र आहे की नाही? हां, त्यांच्या गतीवरून निमित्त ज्ञान. आता त्याचं उदाहरण इथं आधी दिलं. जसं एक हरिण आहे, एखादं हरिण. आपण बाहेर कुठेतरी निघालो आणि ते आपल्या डाव्या बाजूनी गेलं त्या ठिकाणी. मग आपण काय जाणलं? आजचा दिवस बरा आहे. ते उजव्या बाजूनी गेलं. आपण काय जाणलं? मांजर आडवं गेलं. तुम्ही चांगलं कार्य करायला निघालाय, मांजर आडवं गेलं. समोर घुबड दिसलं काय? मग ते घुबडाने काय केलं? त्या मांजराने काय केलं? समोर न्हावी आडवा आला. त्याने काय केलं? अशुभ मानता की नाही तुम्ही? ते का निमित्त? ते अशुभ नाही, ती वस्तू अशुभ नाही त्या ठिकाणी. निमित्त ज्ञान कथा पण आहे ना त्या ठिकाणी. मुनिराजाकडून तो राजा दर्शन करून निघाला. त्याला सांगितलं की तू आजपासून 7व्या दिवसामध्ये किडा होशील तुझ्या त्या ठिकाणी शौचालयामध्ये. की कशावरून? तुला जाता जाता अशी 3 चिन्ह दिसतील. निमित्त ज्ञान त्या ठिकाणी 3 चिन्ह सांगितली ना मुनिराजांनी त्या ठिकाणी. आणि त्याला ती 3ही चिन्ह दिसले म्हणजे त्याला ज्ञान करविलं असं होईल त्या ठिकाणी. असा आपला अशुभ काळ आहे. मग आपला अशुभ काळ आहे याचं ज्ञान करविलं तर आपण काय करायला पाहिजे? अशुभ कर्म अजून उदयात आलेलं नाही, येणार आहे. येणार आहे तर ते पलटण्याचं सामर्थ्य तुझ्या परिणामामध्ये आहे. अजून घडणार आहे घटना, त्याच्या आधी तुला सावध व्हायचं ज्ञान झालं या ठिकाणी. आलं का लक्षामध्ये? हा तुझ्या पुण्याचाच उदय एक आहे एक प्रकाराने. जसं स्वर्गातले देव आहेत वगैरे, त्यांना मरण यायच्या आधी 6 महिने त्यांच्या गळ्यातली माळा सुकते, शरीर निश्चय व्हायला लागतं. ही सूचना आहे त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये? त्या काळामध्ये तो जर सुधारणा करेल, आपले परिणाम सुधारेल तर अशुभ कर्मामध्ये परिवर्तन होईल, संक्रमण होईल. किंवा जरी अशुभ उदयात आलं तरी तो स्थिरता ठेवेल, शांती ठेवेल. नवीन अशुभ कर्म बांधलं जाणार नाही त्या ठिकाणी. अशुभ काळ जरी आला ते अशुभ कर्माची सूचना देणारे आहेत. हे ग्रह भूत पिशाच आहेत ना त्या ठिकाणी. हे ग्रह वगैरे आहेत ते अशुभ कर्माची, तर त्यांचं गमन आहे नियमित आहे ना त्या ठिकाणी. नियमित गमनामुळे त्याचा आणि याच्या या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध आहे. असं हे एक शास्त्र आहे. कसं आहे ना, हे शास्त्र कसं आहे? ज्योतिषशास्त्र आहे, त्यानंतर हस्तरेखाशास्त्र आहे, सामुद्रिक शास्त्र आहे. चेहरा पाहिला त्या ठिकाणी आणि त्याने सांगितली की व्यक्ती अशी आहे. त्या चेहऱ्यावरून काय कळलं तुम्हाला? ज्ञान निमित्त नैमित्तिक आहे. हो,
कार्य उपादानानेच घडणार आहे की. हो बरोबर आहे की. हां बरोबर आहे की. सूचना पुढचं आता सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला 12वा शनी आहे ही सूचना. 12वा शनी आहे म्हणजे काय काय निमित्तशास्त्र ज्ञान म्हणजे अशुभ काळ आहे. अशुभ काळ आहे. मग या अशुभ काळामध्ये जर तीव्र कषाय केले तर काय होईल अधिक तीव्र हे तर लक्षात आलं. आणि जर कषायची निमित्त मिळाली तरी शांत राहिला तर काय होईल वर्तमान काळात पण शांतता. हां असं आहे त्या ठिकाणी सूचना. मग आता 12वा शनी किती जीवांना असतो जितके जीव त्या क्षणाला जन्मले तितक्यांना. मग सगळ्यांना सारखा त्रास होईल का ज्याचं उपादान ज्याच्या त्यामध्ये अशा प्रकारे असाता कर्माची सत्ता अधिक आहे त्याला अधिक त्रास होईल. ज्याच्या सत्तेमध्ये अशुभ कर्म कमी आहे त्याला कमी त्रास होईल. परंतु हा निमित्त नैमित्तिक संबंध दाखवला की या राशीच्या जीवांना आता हा काळ प्रतिकूल आहे. या प्रतिकूल काळामध्ये आपण काय केलं पाहिजे शांत राहिलं पाहिजे. गडबड कमी केली पाहिजे. त्या कशाय कमी केले पाहिजे. तर त्या ठिकाणी हा काळ शांततेचा गेला तर त्या ठिकाणी अशी सूचना देणारा तो काळ आहे निमित्त नैमित्तिक. ते परद्रव्य काही करत नाही. हा बसला तर शनीची पूजा करत तर हा अधिक अशुभ कर्म बांधले परिणाम सुधारायला हा मिथ्यात्वाचं पोषण होईल. तो शनी तुझे परिणाम करतोय का शनी परिणाम करत नाही. त्या ठिकाणी शनीने सूचना दिलेली आहे. त्या हरिणाने तुला दुःख दिलं का हरिण माझ्या डाव्या साईडने गेलं त्यानेच मला दुःख दिलं म्हणून त्या हरिणाचा द्वेष करेल तर आणि हरिण माझ्या उजव्या साईडने गेलं त्यामुळे मला चांगला काळ आला त्याची पूजा करत बसेल तर तो मूर्ख जीव आहे. त्या हरिणाने फक्त सूचना दिली आणि तेही काय झालं त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाची अशी योग्यता होती की आपल्या लक्षात आलं हे शुभ सूचक आहे हे अशुभ सूचक आहे हे पण ज्ञानामध्ये ग्रहण केलं पाहिजे ना. त्या ठिकाणी हे ग्रहण करून त्याप्रमाणे आपल्या ज्ञानाची दिशा बदलेल आपल्या परिणामाची दिशा बदलेल. ते व्यवहारी जीवासाठी व्यवहार साधन दाखवलं त्या ठिकाणी. केवली भगवान केवल ज्ञानामध्ये एखाद्याला अवधिज्ञानी मुनी सांगतात काही सूचना देणारं साधन नाही मिळालं. एखादी अवधिज्ञानी मुनी सांगतात की तुला 5 वर्षानंतर अमुक होईल 5 वर्षानंतर शरीरामध्ये रोग होईल. मग काय करणार त्या मुनींना दोष देत मुनींनी त्याला रोग आणला 5 वर्षानंतर नसता सांगितला तर अरे सांगितलं आहे तुझं भाग्य तुला 5 वर्ष तयारी करायला वेळ आहे. हां असं होईल हे सांगितलं होतं त्यावेळेला अवधिज्ञानी मुनी होते. दशरथ राजा तर तद्भव मोक्षगामी त्या ठिकाणी त्याला तर सांगितलं. रावणाला पण सांगितलं होतं त्या ठिकाणी की तुझ्या अशा प्रकारे त्या ठिकाणी तुझा घात आमच्याकडून होईल असा होईल त्या ठिकाणी म्हणून तर सीतेला त्याने स्थितीमध्ये सोडून गेलं वगैरे. जो पुरुषार्थ करायला पाहिजे होता तो केला नाही त्याने त्या ठिकाणी कुपुरुषार्थ. त्या ठिकाणी विद्वान मनुष्य होता की नाही रावण गुणवान होता नुसता विद्वान नव्हता तर गुणवान पण होता. आलं लक्षामध्ये. हां तशा प्रकारे बुद्धी तशा प्रकारचा पुरुषार्थ पण होतो. हां त्यावेळेला त्याचा पुण्याचा पण उदय असतो. सहज असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे त्या ठिकाणी. प्रश्न काय हे निमित्त आहेत ते ज्ञान करून देण्यामध्ये निमित्त आहे. हे स्वयं सुखदुःख देणारे नाही. हा या निमित्तांना सुखदुःखाचं कारण मानून त्याचा द्वेष किंवा त्याच्या संबंधी राग करत बसला ही चूक झाली त्याची. क्षेत्रपाल पद्मावती आदि पूजने का निषेध. यहाँ कोई कहे क्षेत्रपाल दहाड़ी पद्मावती आदि देवी यक्ष यक्षिणी आदि जो जिनमत का अनुसरण करते हैं उनके पूजनादि करने में दोष नहीं है. प्रश्न केले आहे दोष नाही है असं नाही सांगितलं. दोष नाही का या ठिकाणी हां त्या ठिकाणी ज्योतिषशास्त्र वगैरे ऐकतात. इतर लोक सांगतात त्याचे जाप द्या त्याचे जाप द्या या ग्रहाचे जाप द्या त्या ग्रहाचे जाप द्या वगैरे आहे ना त्या ठिकाणी. किंवा अशा प्रकारचं विधान करा कालसर्प विधान करा अमुक करा. पैशाची जी बर्बादी आणि मिथ्यात्वाचं मात्र पोषण होतं. त्या तो काय पत्रिका बदलू शकत नाही. त्याचं भविष्य कोणी बदलू शकत नाही. ज्योतिषी पण बदलू शकत नाही. जर ज्योतिषी भविष्य बदलू शकत असेल तर त्याने त्याचं भविष्य पहिल्यांदा बदलावं. हां भविष्य बदलणारे आपले परिणाम आहेत. ते ग्रह पण नाही आणि ज्योतिषी पण नाही आणि मांत्रिक पण नाही.
त्या ज्योतिषाचे आपल्याला उपकार वाटतात. त्या ज्योतिषाने असं सांगितलं, त्या ज्योतिषाने हे विधान करायला सांगितलं. त्या ज्योतिषाला त्या स्वतःचं भविष्य बदल म्हणावं, स्वतःची दरिद्रता दूर कर, स्वतःची संकट दूर कर, स्वतःचे परिणाम दूर कर. त्या ठिकाणी तू का करत नाही? जर त्याला त्या ठिकाणी ज्योतिष सगळे येतं ना त्या ठिकाणी, मग स्वतः सुधार. त्या ठिकाणी स्वतःची दुःख दूर कर. तर ज्योतिष हे निमित्त शास्त्र आहे. त्या शास्त्राकडे पाहताना निमित्त शास्त्र या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. ते सुखदुःख देणारं नाही, सुखदुःखाचं ज्ञान करण्यामध्ये निमित्त आहे. ते बदलायचं असेल तर तुला परिणाम बदलावे लागतील. तुला जिनेंद्र भगवंताला शरण जावं लागेल. कोणते परिणाम केलं असताना सुख मिळेल आणि कोणते परिणाम केलं असताना दुःख येईल याची ओळख जिनेंद्र भगवान करून देत आहेत, शास्त्र करून देत आहेत. तू देवशास्त्र गुरुला शरण जा. मणिमंत्र तंत्र नाही म्हणे. दिशापहार स्तोत्रामध्ये आहे किती 13वा श्लोक 14वा 13-14 काहीतरी श्लोक आला. दिशापहारम मणिमौषधानी मंत्रम समुद्दिश्य रसायनं च ब्राह्म्यंच होन स्मृती स्मरन्ति पर्याय नामानि सदैव तानि. विषहारक मणिनाथ तुम्ही हो, तुमही हो परमौषधी रूप, तुमही मंत्र रसायन, तुमही मंत्र तंत्र गुणभूप, तुम्ही छोड कर इने ढूंढते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे अज्ञानी जीव आहे ते किती आहे चांगला हा श्लोक. हे विषय नष्ट करेल. त्यामध्ये हे अन्य मणी मंत्र तंत्र वगैरे आहेत, याला विष नष्ट करणारे मानून लोक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्याला शोधत बसतात. चौदावा श्लोक आहे. विशापहारम मणिमौषधानी मंत्रम समुद्दिश्य रसायनं च भ्राम्यंत होन तुमिती स्मरन्ति पर्याय नामानि. भ्राम्यंत हो, भ्रमित होतात आणि तुझं स्मरण करत नाही त्या ठिकाणी, पण ही तुझीच पर्यायवाची नामं आहेत. विषहारक मणिनाथ तुम्ही हो, तुमही हो परम औषधी रूप, तुमही मंत्र रसायन भी, तुमही यंत्र तंत्र गुणभू, तुम्हें छोड़ कर इन्हें ढूंढते, फिरे वृथा गोते खाते, नाम तुम्हारे मणिमंत्राधिक अविवेकी न समझ पाते. अविवेकी आहे ते वास्तविक काय आहे? हे भगवान विषहारक मणिनाथ तुम्ही हो. विष नाहीसे करणारा, संकट नाहीसे करणारा, दुःख नाहीसे करणारा असा तुम्ही मणिनाथ आहात. तुम्हीच आहात. तुम्ही हो परम औषधी रूप, तुम्हीच परम औषधी रूप आहात. तुम्हीही मंत्र रसायन भी, तुम्हीच उत्कृष्ट मंत्र आहात, रसायन पण, यंत्र तंत्र गुणभूप, तुम्ही छोड कर इन्हे ढूंढते. अज्ञानी तुम्हाला सोडतात आणि दुसऱ्याला मंत्र तंत्र औषधी वगैरे, परंतु हे भगवान तुझ्या पुण्याम, तुझ्या निमित्तामध्ये जे परिणाम निर्माण होतात त्यामुळे जे पुण्य बांधलं जातं, त्यामुळे हे मणी मंत्र औषधी वगैरे बाहेरचे निमित्त मिळत असतात, ते कार्य करत असतात. नाहीतर या ठिकाणी हे मिळून देखील त्या ठिकाणी जर पुण्याचा उदय नसेल, पापाचा उदय असेल तर ते कार्य करताना दिसत नाही. सगळं उलट होतं, त्याला ॲलर्जी येते त्याची. अशा प्रकारे फिरे वृथा गोते खाते, नाम तुम्हारे मणिमंत्राधिक अविवेकी न समज पाते. अविवेकी जीव आहेत ते तुझीच पर्यायवाची नावं आहेत, हे त्यांना माहीत नाही. ते तुला सोडून अन्यत्र शोधत बसतात. कोई कहे क्षेत्रपाल दहाड़ी पद्मावती आदि देवी यक्ष यक्षिणी आदि जो जनमत का अनुसरण करते है. काय प्रश्न केला है ना? हे पद्मावती यक्ष यक्षिणी वगैरे आहेत ते जिनमताचं अनुसरण करणारे आहेत, त्यांच्या पूजनामध्ये दोष आहे का नाही? त्या ठिकाणी उत्तर, जिनमत में संयम धारण करने से पूज्यपना होता है. जिनमत काय आहे? जिनमत
म्हणजे जिनेंद्र भगवंताची आज्ञा, जिनेंद्र भगवंताचं मत, की जिनेंद्र भगवंताच्या मतामध्ये संयम धारण करण्याने पूज्यपणा येतो. असंयदम न वंदित्व सूत्र आहे ना, असंयमी आहे. किती सूत्र आहे? दर्शन पाऊलमध्ये 36वे सूत्र आलं. असंयदम न वंदित्व वस्त्र विहीन तोण वंदित्य. वस्त्र रहित जरी असेल आणि असंयमी असेल तर नमस्कार करू नका. संयमाला नमस्कार केला जातो, हे केवळ नग्नपणाला नमस्कार केला जात नाही. नग्न तर संयम, सगळे तिऱ्यांची पण नग्न आहेत, सगळ्याला नमस्कार करा. जे नग्न दिसेल त्याला नमस्कार करा. नग्न पूज्य नाही, नग्नता पूज्य नाही. हां, काय पूज्य आहे हे तर लक्षात घ्या त्या ठिकाणी. तर जिनमत में संयम धारण करने से पूज्यपना होता है और देवों के संयम होता ही नहीं. आणि चतुर्निकायिक जे देव आहे त्यांना संयम थोडा पण बिलकुल पण नाही. त्या ठिकाणी अंश मात्र देखील संयम असत नाही. त्यांना 5वं गुणस्थान नसतं. तथा इनको सम्यक्ति मानकर पूजते हैं, सो भवनत्रिक में सम्यक्त्व की भी मुख्यता नहीं है. कोणी म्हणेल मग हे सम्यक्ती आहेत असं म्हणून पूजा, तर यांना सम्यक्ती मानून पूजतात, तर भवनत्रिकामध्ये सम्यक्त्वाची पण मुख्यता नाही. भवनत्रिकामध्ये सम्यक दृष्टी जीव जात नाही. गेल्यानंतर सम्यक दर्शन होऊ शकेल, पण मुख्यता मुख्यता नाही त्या ठिकाणी. यदि सम्यक्त्व से ही पूछते हैं तो सर्वार्थ सिद्धि के देव, लौकांतिक देव उन्हें क्यों नहीं पूछते? जर सम्यक्त्वाला मुख्य करून पूजायचं असेल तर इंद्र आहे, तो क्षयिक सम्यक दृष्टी आहे, एक भवात मोक्षाला जाणार आहे. त्या ठिकाणी इंद्रायणी एक भवात मोक्षाला जाणारी आहे. त्या ठिकाणी लोकांतिक देव आहेत ते एक भवात मोक्षाला जाणारे आहेत. सर्वात सिद्धीचे देव आहेत ते एक भवात मोक्षाला जाणारे आहेत. त्यांचं का पूजन करत नाही मग त्या ठिकाणी? सम्यक्त्व ही से पूजते हैं तो सर्वात सिद्धि के देव, लोकांतिक देव उन्हें क्यों न पूजे? फिर कहोगे कि इनके जिनभक्ती विशेष है. मग तुम्ही म्हणताल या ठिकाणी की त्यांची जिनभक्ती पद्मावतीची वगैरे विशेष आहे. सो भक्ति की विशेषता सौधर्म इंद्र की भी है और वह सम्यक दृष्टी भी है. इसे छोड़कर इन्हें किस लिए पूजे? मग या ठिकाणी वैदिक वगैरे आहेत ते इंद्राला पूजतात आणि तुम्ही इंद्राच्या सेवकाला पूजत बसला. मग त्या वैदिकापेक्षाही तुम्ही खाली आला. वैदिकामध्ये आहे ना सगळे देव वगैरे इंद्राला अर्घ्य वगैरे देतात ना, त्या ठिकाणी इंद्राची पूजा करतात आणि तुम्ही कोणाला पूजत बसला? त्यांच्या सेवकांना पूजत बसला. हे चतुर्निकायी देव आहेत ते त्यांना इंद्राची आज्ञा वगैरे मानावी लागते त्या ठिकाणी. आणि त्यांच्या सेवकांना इंद्र सम्यक दृष्टी आहे, एक भवावतारी आहे त्या ठिकाणी. तर या इंद्राला पूजायचं सोडून मग त्या ठिकाणी यांना का पूजता? जिनभक्ती विशेष आहे असं तो म्हणेल. तर इंद्राची जिनभक्ती विशेष आहे. इंद्र पण त्या ठिकाणी काय करतो? सर्व कल्याणिकाला वगैरे हजर राहतो, नृत्य वगैरे करतो, त्याची पण जिनभक्ती विशेष आहे. मग याला सोडून यांना कशासाठी पूजता? फिर कहोगे जिस प्रकार राजा के प्रातिहाराधिक है उसी प्रकार तीर्थंकर के क्षेत्रपालाधिक है. तो मग पुन्हा आणखी त्याला तर्क देतो की जसे राजाला प्रातिहाराधिक असतात त्या ठिकाणी, तसे या ठिकाणी तीर्थंकर भगवंताच्या समोशरणामध्ये हे प्रातिहाराधिक आहेत त्या ठिकाणी. परंतु समोशरण में इनका अधिकार नहीं है. यह तो झूठी मान्यता है. समोशरणामध्ये प्रातिहाराधिक असतात ही खोटी मान्यता आहे. जो जिनेंद्र भगवंताचा भक्त आहे तो समोशरण खुला दरबार आहे. जो जिनेंद्र भगवंताचं दर्शन करण्याची ज्याला इच्छा आहे तो थेट जिनेंद्र भगवंताच्या तिथे जाऊन दर्शन करू शकतो. तिऱ्यांचे जरी असेल तरी सुद्धा खुला दरबार आहे. कोणी त्याला रोखणारं नाही. कोणाला घूस देऊन मला आधी जायचंय, मला पुढे जायचंय, काही नाही त्या ठिकाणी. ज्याची भक्ती अधिक आहे तो सरळ धावत जातो जिनेंद्र भगवंताच्या पुढं आणि नमस्कार करू शकतो, त्यांची स्तुती करू शकतो, त्यांची पूजा करू शकतो. एकदम खुला दरबार आहे त्या ठिकाणी, कोणालाही रोख नाही त्याच्यामध्ये. आणि हा म्हणतो एक प्रातिहाराधिक वगैरे क्षेत्रपाळ वगैरे रोखतील म्हणून त्यांना आधी अर्घ्य देऊन मग पुढे जायचं त्या ठिकाणी. तर ही त्याची कल्पना आहे, खोटी मान्यता आहे. हां, कुठेही त्या ठिकाणी तरी हां त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी तो अनुभूती घ्यायला कोणाची आहे? आणि त्या ठिकाणी म्हणजे धर्म पूर्ण स्वाधीन आहे, कोणाच्या अधीन नाही. कोणी त्याला रोखू शकत नाही. धर्म करण्यामध्ये कोणीही कोणाला रोखू शकत नाही. आत्ता धर्म करायचा म्हटलं तरी, रात्री 12 वाजता धर्म करायचा म्हटलं तरी, जंगलामध्ये धर्म करायचा म्हटलं तरी, स्मशानामध्ये धर्म करायचा म्हटलं तरी कुठे कोणी कोणाला रोखू शकत नाही.
तसं आहे. या समोशरणामध्ये जाण्यामध्ये कोणी कोणाला रोखू शकत नाही, पण हे प्रातिहाराधिक रोखतात ही मान्यता खोटी आहे. तथा जिस प्रकार प्रातिहाराधिक के मिलाने पर राजा से मिलते हैं, उसी प्रकार यह तीर्थंकर से नहीं मिलाते. जसं प्रातिहाराधिकाला वगैरे काही दिलं पैसे वगैरे तर ते राजाला जाऊन भेट करवितात, तसे या ठिकाणी क्षेत्रपाळ वगैरे हे देवी देवता यक्ष वगैरे त्या ठिकाणी तीर्थंकराला काही मिळवत नाहीत, त्या ठिकाणी त्यांची भेट करवीत नाहीत. वहाँ तो जिनके भक्ति हो वही तीर्थंकर के दर्शनाधिक करता है. बस ज्याची भक्ती आहे तो थेट तीर्थंकर भगवंताच्या तिथे जाऊन दर्शन करू शकतो. भक्तीची प्रचुरता असली पाहिजे, तो तीर्थंकर भगवंताचं दर्शन करतो. त्याला कोणीही रोखू शकत नाही, कोणामध्ये सामर्थ्य नाही, दुनियामध्ये सामर्थ्य नाही त्याला रोखण्यामध्ये. आत्मानुभूती घेणाऱ्या जीवाला दुनियामध्ये सामर्थ्य नाही की तो त्याला रोखू शकेल, है ना. जसं आहे की बालकाला आपल्या आईजवळ जाण्यामध्ये कोण रोखू शकेल, दुनियामध्ये ती सामर्थ्य नाही त्या ठिकाणी की आपल्या आईजवळ जाण्यामध्ये त्याला रोखू शकेल. तसं या ठिकाणी आपल्या अनुभूतीरूपी बालकाला आपल्या धोधामरूपी मातेजवळ जाण्यामध्ये कोण रोखू शकेल. तसं तीर्थंकर भगवान आहेत, त्यांच्याजवळ जाण्यामध्ये कोण कोणाला रोखू शकतो, कोणी कोणाला रोखू शकण्यामध्ये समर्थ नाही. जो भक्ति आहे तो तीर्थंकराधिक के दर्शन करता है. कुछ किसी के अधीन नहीं है, कोणी कोणाच्या अधीन नहीं. तथा देखो अज्ञानता आयुधादि सहित रौद्र रूप है जिनका, उनकी गा गा कर भक्ति करते हैं. तो जिनमत में भी रौद्र रूप पूज्य हुआ तो यह भी अन्य मत के ही समान हुआ. अज्ञानता तर पहा, जे आयुधाधिक शस्त्र अस्त्र वगैरे सहित आहेत, त्या ठिकाणी आभूषण वगैरे सहित आहेत, ज्यांचं रौद्र रूप आहे, त्यांची गा गा कर गाऊन गाऊन त्या ठिकाणी आरती वगैरे गाऊन भक्ती करतात, नाचून वगैरे भक्ती करतात. तो जिनमत में भी रौद्र रूप पूज्य हुआ, तर जिनमतामध्ये देखील रौद्र रूप पूज्य झालं. वीतरागता, जिनमतामध्ये वीतरागता पूज्य आहे की रौद्र रूप पूज्य आहे. काय पूज्य आहे, काम क्रोधाधिक भाव पूज्य आहे की वीतराग भाव पूज्य आहे, कषाय रहित भाव पूज्य आहे की कषाय भाव पूज्य आहे. विचार तरी करा, आपण पूजा कशाची करतो, कषाय रहित भावांची पूजा करतो. कशासाठी, शांती प्राप्त होण्यासाठी. वीतराग भावाची पूजा करतो, त्या ठिकाणी शांत मुद्रेची पूजा करतो. जय परम शांत मुद्रा समेत भविजन को निज अनुभूती हेत म्हणतो ना त्या ठिकाणी. जय परम शांत मुद्रा, परम शांत मुद्रा की पाहता क्षणी आपल्याला आपल्या आत्म्याची अनुभूती येईल की यांनी याची परम शांत मुद्रा धारण केलेली आहे, तसंच माझं स्वरूप आहे, कशाय माझं स्वरूप नाही. अशा प्रकारे भेदज्ञान होईल. असं जिनेंद्र भगवंताचं रूप आहे आणि हा आयुधासहित रौद्र रूप आहे, त्याची गाऊन गाऊन त्या ठिकाणी पूजा करतो. तर जिनमतामध्ये देखील रौद्र रूप आहे, ते पूजण्यायोग्य झालं. यही अन्य मतकेही समान हुआ, बस अन्य मताप्रमाणे हे पण झालं त्या ठिकाणी. तीव्र मिथ्यात्व भाव से जिनमत में भी ऐसी विपरीत प्रवृत्ति का मानना होता है. जैसे तीव्र कषाय आहे त्या ठिकाणी, तीव्र भावना आहे, तीव्र मिथ्यात्व आहे, असे जीव आहेत, त्यांची अशा प्रकारची मिथ्या प्रवृत्ती जिनमतामध्ये पण होताना दिसते आहे. विचार करा त्या ठिकाणी. आणि हे पद्मावती वगैरे आहे त्या ठिकाणी बघा, धरणेंद्र आणि पद्मावती एक उद्या विचार करून या.